पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक याचा हरिक वाटे देवा विठाला हॉस्पिटल दोन्ही सेंटरला ठेवला दोन्ही सेंटरला ठेवा थोडा आवाज वाढवा विठाला कीर्तन घेतलेला अभंग जोड जगत वंदनीय श्रीमंत साधू वैराग्याचा पुतळा यांनी 5वा वेद निर्माण केला संत श्रेष्ठ तुकोबा यांचा चरित्रनाचा अत्यंत सोपा असणारा सर्वांच्या परिचयामध्ये असणारा सर्वांच्या पाठामध्ये असणारा बहुतेक सर्वांनी हा अभंग ऐकलेला आहे आणि मुद्दाम तो अभंग निवडलाय कारण अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे अभंग जरी सर्वांच्या परिचयाचा असला तरी त्याचा अर्थ मात्र हा आहे विठाला आपल्या हिता जो असे जागरता मला म्हणतात आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत त्यांना धन्यता नाही पण धन्य माता पिता बोला बोला धन्य माता पिता वयाचे कोणाला आधी धन्य आधी माता नंतर त्यांना धन्यता आहे तो कोणत्या जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आता हित म्हणजे काय कोणतं हित आहे कोणत्या हिताच्या ठिकाणी जागे राहिलं प्रजापती मला म्हणतात जर हिताच्या ठिकाणी जागे असेल तर त्याची धन्यता कोणाला म्हणजे आई वडिलांत नाही अशा पुढे सात्विक कुळामध्ये जन्माला आलेल्या मुलांचा हर्ष त्या भगवान परमात्म्याला वाटतो कुळे कन्या पुत्र होतीचे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा देवाला सुद्धा हर्ष वाटतो म्हणजे अशी मुलं नेमकं करतात काय मला म्हणतात अशी मुलं का गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंडपणे त्या भगवान परमात्म्याचे चिंतन करतात गीता आणि भागवत या ग्रंथाचं श्रवण करतात आणि त्याचा हर्ष देवाला वाटतो अशा सात्विक मुलांचा आणि तो खबर मागतात देवा तुझ्यासाठी एक गोष्ट सांगतो अशी जर मुलं जर असतील ना देवा ऐक अशी जर सात्विक अशी मुलं जर असतील ज्याचा हर्ष देवाला वाटत असेल अशी मुलं ज्या आई बापाच्या पोटी जन्माला आली ना त्या बापांची आईची आणि त्या मुलांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळावं तुका म्हणे मज घोडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा नाही माझ्या दैवाला पारावार असला नाही माझा अभंगाचा असो कीर्तनीचं सुरू सुरू विठाला लगेच संपवायचं डोक्यात लगेच हा संपला लगेच संपवायला काय येड आहे का काय नियोजन मंडळाने मला सांगितलं 2 वाजेपर्यंत म्हणजे त्याच्या आत बंद करायचं किती 2 वाजेच्या आत बंद जमलं ना या निमित्तानं तुम्ही आम्ही उपस्थित आहोत या ठिकाणी स्वर्गवासी सीताबाई नामदेव तांबे यांच्या प्रमुख पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण आदरांजली आणि भावपूर्ण पुष्पांजली समर्पित करण्यासाठी तुम्ही आम्ही उपस्थित आहोत आवाज ही श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपतेष्ट जगेश्वरे पाहुणे रावळे सर्वजण तुम्ही आम्ही उपस्थित आहोत आज आजींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आहे वर्ष श्राद्ध एक वाक्य बोलू का माणसानं पुढे जरी नीट नाही बसलं ना तरी जमेल माणसानं पुढे जरी नीट नाही ऐकलं तरी जमेल पण माणसानं कमीत कमी श्राद्धाचं कीर्तन तरी नीट ऐकावं परत बोलू का माणसानं श्राद्धाचं कीर्तन तरी नीट ऐकावं का ऐकावं त्याचं कारण आहे कारण तुमचं आमचं सुद्धा एक दिवस होणार आहे काय बोला की बोला 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 तुमचं आमचं सुद्धा एक दिवस होणार आहे काय होणार आहे का नाही होणार आहे नाही होणार इथं बसल्यापैकी कोणाला खात्री होणार नाही त्याला बरोबर करावं सगळ्यांचं होणार आहे पण त्यावेळेस ऐकायला आपण असणार आहे का नाही पण त्यावेळेस आपण असणार आहे पुढं बोला मग फोटोत गेल्यावर ऐकावं तर फोटोत गेलं झालं ऐकावं कधी ऐकावं हे जाणारे
गेले 20 गेले 30 गेले 40 गेले तुम्ही आज उद्यावरती आले आता तरी सावध व्हा आणि जिवंत आहे तोपर्यंत परमार्थ समजून घ्या. फोटोत गेला उपयोग लक्षात नाही का थोडस कीर्तन फोटोत गेला उपयोग नाही बाबा. जे काही करायचे ते जिवंतपणे करावं. जे काही करायचे ते माणसाच्या जन्मात करावं आणि जे काही करायचे ना मृत्यू लोकात आहे तोपर्यंतच करावं. इथून गेलो काही खरं नाही. कारण करण्यासारखी एकच गोष्ट आहे इथं ऐका करण्यासारखी एकच गोष्ट आहे. कोणती बोलू का मला एक सांगा. कोणत्या गावात जन्माला यावं आपल्या हातात आहे का? पटपट बोल पटपट बोल. नाही. कोणत्या घरात जन्माला यावं आपल्या हातात आहे का? नाही. आई कोण असावी बाप कोण असावं आपल्या हातात आहे का? आई कोण असावी बाप कोण असावं आपल्या हातात आहे का? नाही. बायको कसली मिळावं आपल्या हातात आहे का? नाही. नवरा कसला मिळावा आपल्या हातात आहे का? नाही. किती पोर होत्याला आपल्या हातात आहे का? नाही. ती समाजात का तुमच्या हातात आहे? आपल्या हातात असे तो गुजरात मध्ये लोक कशाला गेले असते? कशाला गेले असते आपल्या हातात असतात तर? किती दिवस लागणार आपल्या हातात आहे का? आपल्या हातात आहे काय? आपल्या हातात काय? आपल्या हातात एकच गोष्ट आहे. संगत कोणाची करावी ही गोष्ट मात्र आपल्या हातात. कोणाच्या संगतीत जावं कोणाच्या संगतीत बसावं कोणाच्या संगतीत उठावं कोणाच्या संगतीत करावं एवढी मात्र गोष्ट आपल्या हातात आहे. आणि संगती एकाचीच करावी. कोणाची? स्वामी विवेकानंद सांगतात आहार विहार आचार आणि विचार चार गोष्टी चांगल्या पाहिजे माणसाच्या. या चार गोष्टी जर सुंदर असतील तर आयुष्य सुंदर घडतं. या चार गोष्टी बिघडल्या तर आयुष्य बिघडतं. लोक सहज दुर्मुख असतात. काय करे महाराज जाऊ दे मरू द्या आहे करून तोवर घ्या करून जात्यान मारून टाकत्यान जाळून नेलं म्हणजे मेलं म्हणजे गेलं. तुमच्याला असायचे का? तुमच्याला दादा मी बरेच दिवस झाले माणूस शोधितोय. मेलं म्हणजे गेलो कुणी आणले मला त्याचा सत्कार करायचा. मेलं म्हणजे गेलं का मेलं म्हणजे चालू झालं. चालू होते आणले काय चालू होते बाबा.
संपवायचं असेल माणसाच्या जन्मात संपत, संपवायचं असेल तर जिवंतपणी संपत, संपायचं असेल मृत्यू लोकात संपत, आणि संपायचं असेल तर संतांच्या संगतीनच संपत. येथे कालवारी सत्य तुम्ही टाळू शकता का बाबा संतांची संगत करावी? कारण तुम्हाला आम्हाला तिथपर्यंत कुणी दुसरा घेऊन जाऊ शकत नाही. कारण तुमच्या आमच्या हिताची जाणीव दुसरा कोणीच करून देऊ शकत नाही. आज हिताची जाणीव फक्त त्याच्या पुरती, फक्त ज्याला त्याला ज्याची त्याची पोळी बांधायची असते. आज हित फक्त प्रत्येकाला शिकार मिळावा, मी निवडून यावं याच्यासाठी पोळी बांधली जाते प्रत्येक. पण आपल्या हिताचं, आपल्या हिताची जाणीव करून देणारी आणि आपल्या हिताची काळजी करणारी या जगतामध्ये एकच व्यक्ती आहे, त्याला संत म्हणतात. शास्त्रात काय म्हणतात? संत म्हणतात. म्हणून सुरुवात जिथून झाली, संतों के संग लागरे. तुमचा मोबाईल थोडा बंद ठेवा, ते कुरकुर कुरकुर करते. मोबाईल संतांच्या संगतीमध्ये खऱ्या अर्थाने किंमत आहे. भोगी भोगी लूज कलेक्शन करतो. संगत करायचं तर चांगल्याचे करा, कारण आहे का आपण काय आहे ना ते फक्त आपल्या संगतीवर कळतं. अशाची संगत करावी जीवन जगताना. आणि ज्याच्या शेजारी आपण बसेल ना, आपल्यापाशी कोणतरी येऊन बसलं पाहिजे. चालायला जर लागलो आपल्या बरोबर कोणतरी चाललं पाहिजे. बोलायला जर लागलो आई तर आपल्या बरोबर कोणतरी येऊन बोललं पाहिजे. आणि एखाद्या ठिकाणी बसलो ना, आपल्यासाठी कोणतरी येऊन बसलं पाहिजे. याला म्हणते जगणं. याचा बऱ्याच ठिकाणी अनुभव असा येतो, आपण जर बोलायला लागलो तर 4 माणसं उठून जातात. आपण जर चालायला लागलो तर आपण जर रस्त्याने दिसलो तर तसे माणसं कट मारून उठून जातात. का बाबा? का बाबा? याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, आपली संगत व्यवस्थित. कारण संगतीवरती बरीच किंमत आहे. संगतीवरती बरंच काही काय अवलंबून. आवाज वाढवा. संगतीवरती बरंच काय काय अवलंबून. माझा आवाज हल्ला. विढाल विढाल आवाज ओढतोय. का बाबा? संगतीचे एक उदाहरण सांगत असतो मी. काय एक आपली दापोडीतली एक आजीबाई होती. आणि ती आजीबाई केडगावचा मंगळवारचा बाजार होता आणि बाजारामध्ये गेली. कोण? मोठ्याने बोला, पटपट बोला, आपल्याला वेळ नाही कमी. कोण गेली? आजीबाई. वार कोणता आहे? आज कोणता आहे? हा बरोबर. हा मग आजच सांगतोय ना मी आजच सांगतोय. त्याच कशाला? आज कोणता? मंगळवार. मंगळवारच्या बाजाराला केडगावला गेली. गेल्याच्या नंतर 10-10 रुपयाच्या 2 बारण्या आणल्या. कुणी महाराजांनी. मग 10-10 रुपयाच्या बारण्या. एका बरणीची किंमत किती? 10. घरी आल्याच्या नंतर एका बरणीमध्ये 500 रुपये किलोचं साजूक तूप ठेवलं. आता बरणीची किंमत झाली किती? 510 रुपये. आणि जी दुसरी बरणी होती ना, तिच्यात 10 रुपये किलोचं मीठ ठेवलं. आता बरणीची किंमत किती झाली? 20. येताना किती रुपयाला आणल्या? 10,000 रुपयाला चालल्यात ना. फक्त त्यांनी संगत कोणाची केली याच्यावरती किंमत आहे. कोणाची? मनानं बरणीची. आता आहे ज्या बरणीनं तुपाची संगत केली आजी, ती बरणी कुठं? ती बरणी मनानं कपाटात, मनानं फरकाळात, आणि त्याला कुलूप, आणि कुलपाची चावी कुठं? कोणाच्या? महाराजा. असं मला आजीच्या चावी कुठं? महाराज मंडळीचं जेवायला आले, कुणीतरी चांगली माणसं आली तरच बरणी खाली येते. कशाला? आमच्या भूषण महाराजाला तेवढं भेटले, भोजना मागते तूप तेवढाच कडे जरा बराच दिसते. आम्हाला काय कोणाला भेटले म्हणून वाटत. आम्हाला भेटत किती भेटत सांगू का? एक बरणी, त्या बरणीत चमचा बुडवायचा, चमचा 3 आपटायचा. कशा? आणि मग तो ताटी कोणाच्या?
एवढं तूप आम्हाला खायला. मग इथं शास्त्र सांगतं भोजना मागती म्हणते घ्या नाही तिकडे नाही जायचं मला. ऐका आता कुणीतरी आलं तरच बरणी खाली येते. सुनबाईची सुद्धा ताकद नाही कशाला. आता सासूची नाही सून पूर्वीचा काय सुनाची सुद्धा ताकद नाही हात लावायची कशाला बहिणीला. बरोबर ना. किती रुबाब आहे तिचा. पण किती दिवस रुबाब आहे तिचा. किती दिवस आहे. हा हा तूप आहे तोपर्यंत आणि तूप गेल्या मोकळी बरणी कुठं मला राजनाथ. पण ज्या बरणीनं मिठाची संगत केली ती बरणी कुठं तिकडे. हा हा वा वा सुंदर काय पुढं स्वयंपाकघरात चुली पुढं बस. फार चुलीची धग लागू लागू आई लागू लागू काळी भगार पडली. महाराजासारखी ना काळी भगार पडली. कोण बरणी नुसती काळीच नाही पडली. वा पण आजी काय झाली म्हणून दिलं. फक्त त्या बरणीनं संगत केली. कोणाची तिनं संगत केली तुपाची. त्याचा काय रुबाब आहे. वा 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 हात लावायची ताकद नाही. पण ऐका ना तिचा रुबाब तिथपर्यंतच आहे जोपर्यंत तिने तुपाची संगत केलेली. ज्या दिवशी तिच्यातलं तूप संपलं बरणीबाई गेली राहणार. पूर्वीचा काळ होता आणि बरीच नातवंड सुट्टीला गावाकडे यायची. तुमची आली असते ना सुट्टीला नातवंड गावाकडे आली ना. मग तशी पूर्वीच्या काही जास्त यायची. आता नाही झुक 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 आगीने गाडी दुराच्या रेषा आणि पळती झाडे आणि मामाच्या गावाला. हे पूर्वीच्या काळी होता. आता नाही. आता मामा नाही मामी नाही. आता मामालाच मामी भेटतात. तिथे पुढं जाता मामाच्या गावाला. आता पण पूर्वीचा काळ होता. चांगली मज्जा होती. सुंदर वातावरण होतं. आता बरीच नातवंड आली. पूर्वीचा काळ होता स्वच्छ भारत अभियान नव्हतं. मला काय म्हणायचे स्वच्छ भारत अभियान. मग त्या नातवानं काय केलं ती बरणी चांगली धुतली. भूषण महाराज ती चुली जवळ गेली. एक दाबण होता तो तापवला. चुलीत घालून तापवला. इकडून एक खोल पाडलं इकडून एक खोल पाडलं. वाकडी अशी तार बांधली. कोणाला कोणाबद्दल सांगते त्याला ते ना कोणाला बरणीला. आणि तार बांधली. सकाळी सकाळी बरणीबाई निघाली. पुढं पुढं बरोबर ना. पण ऐका नुसतं त्या बरणीतलं तूप संपलं तर बरणीची अवस्था काय बरं काय अवस्था झाली. तसंच ऐका जोपर्यंत तुम्ही आम्ही सत्संगामध्ये आहे जोपर्यंत तुम्ही आम्ही संत विचारांमध्ये आहे तोपर्यंत काळाची सुद्धा ताकद नाही तुम्हाला. जगा काळ दोन प्रमाणे लक्ष देऊ नये. तुका म्हणे काळ आता न करू शके बळ आणि जगा काळ खाई आम्ही माता दिला पाय. जोपर्यंत सत्संगामध्ये आहे जोपर्यंत सत्विचारामध्ये आहे तोपर्यंत काळ सुद्धा तुम्हाला मला काही करू शकत नाही. काळ सुद्धा नाही. कारण तू ज्यांचा अभंग आहे त्यांचा अधिकारच असा आहे तुकाराम
बायको सुद्धा ही शोकांतिका आपली, ही आपली सगळ्यांची शोकांतिका आपली. पण इथं संतांच्या संगतीमध्ये जर गेलो ना तर संतांच्या संगतीमध्ये इतका अधिकार प्राप्त होतो, इतकी ताकद प्राप्त होते, काळ सुद्धा तुम्हाला मला काही करू शकत नाही. ऐका, लक्ष देऊन ऐका. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गोष्ट घडणार. लक्ष देऊन ऐका बरं का, आता बारीक थोडस. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गोष्ट घडणार आहे. माझ्या कोणती कोणती मृत्यू, कोणती मरण येणार आहे का नाही? येणार आहे. ऐकणारे असू द्या, बोलणारा असू द्या, वाजवणारा असू द्या, तर गाणारा असू द्या, प्रत्येकाच्या जीवनात येणार म्हणजे येणार. काय काय मरण. जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये मरण येणार असेल तर माणसानं आता तयारी लागलं पाहिजे. कशाच्या? जर आपल्या घरामध्ये एखादं लग्न घडणार आहे, लग्नाचा कार्यक्रम घडणार असेल, आपल्या मुलीचं जर लग्न होणार असेल तर आपण तयारी किती दिवस आधी करतो? 15 दिवस, महिनाभर, 2 महिने, वर्षभर. आम्ही 1.5 वर्ष झाले तयारी करतो. कशाची कशाची? आम्हाला की लग्नाची. तरी अजून काय आपलं साखरपुडा जरी झाला तरी आमचं काय अजून ही तयारी करतो का बाबा? आपल्या कुटुंबामध्ये ती गोष्ट काय होणार आहे? बरोबर ना? तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर मरण येणार असेल तर माणसानं तयारीला लागलं पाहिजे. कशाच्या? आम्हाला की मारणार, मला की मारणार नाही सर. आम्ही सोपं बघा, सोपं. मला पुण्याला जायला 7:30 वाजता शिफ्ट आहे. पुढून बोला, पुढून केडगाववरनं काय 7:30 वाजता काय शटल, बरोबर ना? बस 7:30 वाजता जर मला गाडी असेल तर मी कमीत कमी 8:30 वाजता जाऊन बसलं पाहिजे, बरोबर नाही? कधी गेलं पाहिजे? म्हणा 7ला जाऊन बसता. कशाला डोकं खातो? 7ला जाऊन बसता. गाडी निघून जाईल का? गाडी हुकेल का? नाही ना. 8:30ला जाणं हे जसं मूर्खपणाचं लक्षण आहे. तर ऐका, जर तुमच्या आमच्या जीवनात उद्या मरण येणार असेल, उद्या म्हणजे उद्याच नाही बरं का, मग कधीतरी येणार असेल, जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये उद्या मरण येणार असेल तर आपण आजच जाऊन बसलं पाहिजे. पुढं मला मसला काय तुम्ही अशी बघा काय माझ्याकडे बोल नाही ना तुझे चांगला झाला ना. हा, तर हाच विषय महत्वाचा आहे जीवनात. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये जी गोष्ट घडणार ती तयारी लागली गेली पाहिजे. कशाची? मारण्याची. कशाची? मारण्याची. लक्ष देऊन ऐका. तुम्ही म्हणता मारा कुठून आणलंय बाबा, मारण्याची नाही. अहो नुसतं एखाद्याला मर जरी म्हटलं तरी लागेल. कशाने? तुमच्या दोघींचे एखादी भांडण बा महिन्याच्या आणि एखादी जण तिला मला मर तिकडे जाऊ, काय होतं? तर पाहिजे कुठं जायची, कुठं जागी मस्त का जाती का नाही? कशानं? मर म्हटलं. आणि तुम्ही म्हणताय मारा, मरणाची तयारी करा का? डोकं बिकं फिरलं काय? इथं आम्हाला सगळ्यात जास्त भीती एकाच गोष्टीची. कशाची? मारण्याची. बरोबर ना? किती भीती मारण्या सांगू का? मारण्याची. मारण्याची भीती आहे ना. इथं 5G पटलं तर बघा, नाही पटलं तर सोडून. मारण्याची भीती आहे ना. तुम्ही कुशाल म्हणताय मारण्याची तयारी करा. हो, या जगतामध्ये करण्यासारखी एकच गोष्ट आहे, सावध होण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती फक्त मृत्यूच्या आधी सावध व्हावं. कारण सावध व्हायचे महाराज म्हणतात कधी व्हावं? मरणाआधी. मरणाही आधी राहिलो मरोनी,
एखादी गोष्ट होण्याच्या अगोदर विचार करणं म्हणजे अनुताप आणि एखादी गोष्ट होऊन गेल्याच्या नंतर विचार करणं म्हणजे पश्चाताप. साधारणतः 90 ते 95% लोक पश्चातापात जीवन जगतात म्हणून ते दुःखी. प्रत्येकाच्या जवळ जाऊन बसतात तर प्रत्येक जण डोक्याला हात लावून बसतात आणि पश्चातापाच्या मध्ये जीवन जगतोय म्हणून ते दुःखी. पण काही माणसं अशी आहेत की अनुतापामध्ये जीवन जगतात. वेळ येण्याच्या आधी सावध होतात, वेळ येण्याच्या अगोदर विचार करतात आणि सावध होऊन त्या दृष्टीने चालतात, त्या दिशेने चालतात म्हणून त्यांचा इह लोकही सुखाचा आहे परलोकही सुखाचा आहे. आपला इह लोकही सुखाचा होत नाही आणि आपला परलोकही सुखाचा होत नाही. याचं कारण एकच आहे, आपण सावध नाही. काय नाही काय नाही सावध. तुम्ही म्हणता महाराज आम्ही काय सावध नाही का? एकर त्याची 4 एकर केली सावध नाही का? 1 गुंठा होता त्याचे 4 गुंठे केले सावध नाही का? 1 बायको होती त्याचे 2 नाही सावध नाही का? आम्ही सावध आहे. पण ज्या गोष्टीमध्ये सावध व्हायला पाहिजे त्या गोष्टी सावध होत नाही. सावध व्हावं पुढं व्हावं. सावध झालो सावध एकदा नाही 2दा सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. मला म्हणतात हरीच्या जागरणा आलो आणि सावध झालो. का बाबा इथं जागरण? कारण इथं आल्याशिवाय दुःख संपत. लक्ष देऊ नये. जोपर्यंत तुम्ही परमार्थाला लागत नाही ना तोपर्यंत तुमचं दुःख संपू शकत नाही. कारण ऐका, जिथं इच्छा संपते जिथं अपेक्षा संपते ना तिथं परमार्थ चालू. सोपं बोलू का? परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे सोपं बोलू का? गुरुवारींच्या मुखातली व्याख्या आहे, संसार चांगला करण्याची कला याला परमार्थ. समजलं तर पहा, संसार सुंदर कसा करायचा ना ही कला जिथे शिकवली जाते ना त्याला परमार्थ म्हणतात. आणि परमार्थ संसार हे 2 गोष्टी मानत नका, एकच आहे. फक्त आपलं काय झालंय, साधू संतांनी परमार्थ करता करता संसार केला आणि आपलं उलटे. आपण काय करतोय, आधी संसार करीत मग जमलं तर परमार्थ. सोपं बोलू का? आला सप्ताह घातली मार, गेला सप्ताह आपला आग्याला आला ताप, देवा तू आमचा बाप. आगाला गेला ताप, जेव्हा तुझ्या पप्पात मी. पण या असलं काही काम नाही. कारण आपल्या इतकी लबाड जात दुसरी कोणती, आपल्या इतकी बैमान जात या विश्वामध्ये दुसरी कोणतीच नाही. या जगतामध्ये सगळ्या जाती प्रामाणिक आहे. लक्ष देऊ नये का? माणसाची जात सगळ्यात बैमान. ही कधी या पोटावर ना तुका या पोटावर बोलू का? चहा कापावारी मध्ये किती बैमानी. अरे ज्या भगवान परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला जन्माला, या मृत्यू लोकांमध्ये ज्या देवानं तुम्हाला आम्हाला पाठवलं, आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस होता त्यावेळेस तो बोलत होता, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवा एक काम करे या मातेच्या उदर कवरी पचोनी विष्टेची आघातरी.
9 महिने 9 दिवस या आईच्या उदरामध्ये या घाणीमध्ये त्या विष्ठेमध्ये तो दुःख भोगत होता. त्या देवाला सन्मुख झाला. देवाला विनंती केली, देवा मला एक वेळच्या दुःखाचं मोकळं कर. पण देवाचा नेहमी घेशी देवा देशी, तो आधी काहीतरी घेतो मग काहीतरी देतो. मग काय दिलं गर्भात देवा? काय दिलं गर्भात? एकच दिलं गोष्ट, देवा मी बाहेर आलो ना फक्त आणि फक्त तुझं भजन करेल. देवाला दया दिले किती जण भजन करतात मोठवर करावं त्यांनी का उपता घेतला का काय तेवढा पाहिजे बाकी करीत नाही. बघ जाऊ द्या दिला पाहिजे नाला. आता ऐका फक्त कार्याचा मात्राचा फरक झाला. भोजन कोण कोण करते हे आज कुठं सांगायचं हे आज एवढा हात का मानव देह अल्लाने तुझं दिया, एवढा हात का मानव देह अल्लाने तुझं दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाच माझा, खायलो पेलो लेलो घालवला. भजन नको. भोजन किती पण पार कोपरापर्यंत वगैरे येईपर्यंत भोजन. भजन नको 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 नको. एखादं पोरग जरी म्हणलं ना मला कशाला ती पिढा घरात आली कोणती कोणती माळाची ही पिढा आहे. देवाचं भजन पिढा आहे. अरे ज्यानं पिढा दूर होती ती औषधी पिढा नाही. पण हे आपल्याला कळत नाही. आपलं फक्त एकच उद्योग चालय नित्य उठवणी खावं याची रोज उठायचं खायचं झोपायचं काम करायचं चल नित्य उठून तेवढा दुसरं काय. आजपर्यंत एखादी गोष्ट सांगा की आपल्यासाठी केलेली एक गोष्ट सांगा मला. सांगा बघला मला कोणासाठी? खरं बोलायचं पोरांसाठी. खरं बोलायचं झूट बोले कौवा काटे. हा हा बागला मला कोणासाठी? पोरांसाठी. गाडी घेतली कोणासाठी? पोरांसाठी. 2 व्हीलरची 4 व्हीलर केली कोणासाठी? एकर होते 4 एकर केले कोणासाठी? पान कोरले कोणासाठी? पुरी टाका काय बरोबर ना. सगळं कुठला चाललाय कोणासाठी? कोणासाठी? आपल्यासाठी काय. एखादी गोष्ट छाती वाटतो पाठ्याचं घर पुढच्या पिढी आपल्यासाठी काय. अरे आपल्यासाठी एखादी गोष्ट सांगा आजपर्यंत आपण मी माझ्यासाठी केली. छातीवरती हात ठेवायचा कीर्तनात बसतोय आणि तेवढं सांगायचं छाती ठोकपणे ही गोष्ट माझ्यासाठी सांगितली. आपल्यासाठी करण्यासाठी स्वतःसाठी करण्यासाठी एकच गोष्ट आहे ती म्हणजे केवळ आणि केवळ कारभार. गीताला धन किती कमवा हे सोबत येणार नाही. एक श्रेष्ठ धन आहे ते म्हणजे परमार्थ महाधन जोडी देवाची. ज्यावेळेस शेवटचा काळ आपल्यावरती येईल ना त्यावेळेस तुम्हाला आम्हाला सोडवण्याची एकच गोष्ट आहे. त्या यमापासून एकच गोष्ट सोडू शकतो. यमापासून
सोबत नेता येईल. सोबवलं का कमरेचा करगुटा सुद्धा काढून टाकेल. आमच्या भागातली परंपरा तुमच्या भागात काय तर असं कसं आहे ना. हा कमरेला असणारा करगुटा सुद्धा सोबत देत नाही. पण ऐका एक गोष्ट सांगतो, तोळ्यावरती तोळे कितीतरी घातले तरी ती शेवट काढून घेते. पण आजपर्यंत मी बऱ्याच अंत्यविधीला गेलो, बऱ्याच दहाव्याला जाण्याचा योग येतो, बऱ्याच वर्ष श्राद्धाला जाण्याचा योग येतो. तो 15-16 वर्षाला परमार्थात करतोय. पण आजपर्यंत मी एकाही माणसात एकाही गावात असा एकही माणूस पाहिला नाही त्याच्या गळ्यातलं एवढं काढून घेतो. आहे का तुमच्या गावात? नाही ना. उलट त्याच्या गळ्यात नाही त्याच्या तोंडात काय घाली तर तुळशीच्या घाली देत घाली देत. हे वाक्य बोलू का? बिना मायाकडच्या तोंडात तुळशी म्हणजे घातल्या घालणारा नरकात जातो. याला कमी सांगू नका, याच्यात ताकद खूप मोठी. तुळशी दया भूमीवरी पडाले, ते मस्तक जीवन दिले, कोटी तीर्थ स्नान केले, एवढे फळ नामावले. नामदेव म्हणतात तुळशीचं भूमीवरती पडलं, उचललं, मस्तकाला जर लावलं तर कोट्यावधी तीर्थ स्नान केल्याचं पुण्य एका जळात एका पानात लागतं. किती? एका पानात. पवित्र गळ्यात माळ घातल्यानंतर पुण्याची गणना करता येणार नाही एवढं पुण्य होतं. पण लोक म्हणतात काय खरे महाराज, गेलं म्हणजे गेलं, हे तो क्या खाऊ खावण्याचाच अख्खा जन्म घालवला रे बाबा, खाण्याचा अख्खा जन्म. महाराज म्हणता असं करू नका. म्हणजे मग काय करा? म्हणजे आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आलोय ना या मृत्यू लोकात चुकून. अनेक नर भोगून भोगून एक येऊन कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. एवढं भोगून 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 अनेशा आलोयच नाही या धर्म मंडपात, आलोयच नाही या मृत्यू लोकाला. मग एक काम करा. काय करा? आपल्या हिताच्या ठिकाणी जागा. मग हित कशात आहे बाबा आपलं? आपलं हित कशात? एकर ते 4 एकर करणार, सापरानगरचा बंगला करणार नाही, नाही. पद कमवण्यात, प्रतिष्ठा कमवण्यात, मारतात नाही, नाही, अजिबात नाही. हित याच्यात नाही. हित कशात आहे? इथं ते करावे देवाचे चिंतन, इथं ते करावे देवाचे चिंतन, इथं ते करावे चिंतन करण्याचा भगवान परमात्मा ते करावे. देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध व्हावे. शुद्ध भावानं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करण्यात आयांनो येते. लक्ष देऊन ऐका, इकडे ध्यान द्या. कोण आलं कोण गेलं बघू नका, इकडे लक्ष द्या. ही तेवढ्याच गोष्टी ते लय मोठं पोरग शिकवलं, लय बॅरिस्टर केलं, लय मोठ्या पदाला लावलं, लय मोठे नोकरीला लावलं, परदेशात गेलं, तिकडे बायको केलं, तिकडे सेटल झालं, त्याच्यात येत नाही. इकडे बसली म्हातारी तोटा का बघत काय गेले याच्यात येत नाही. ही त्या भगवान परमात्म्याची भक्ती करणार, त्या भगवान परमात्म्याचं भजन करणार. पण हे आपण ते नाही करत. जे करायला पाहिजे ते करत नाही म्हणून तुम्ही आम्ही दुःखी. मला म्हणतात हित त्याच्यातच आहे. आणि अशा हिताच्या ठिकाणी जागा असतात त्याच्या धन्यता कोणाला आहे? अभंगाचं पहिलं
आपुलिया हिता जो असेल जागता. जागता म्हणजे काय म्हणा की जागा सोपं आहे ना. जागा 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 हा हा जागा पण कशाच्या ठिकाणी पाहिजे बोला बोला कशाच्या आपुलिया हिता जो असेल जागता. आणि त्याची धन्यता कोणाला पोराला का पोरीला का आईला का बापाला बोला बोला आईला आणि बापा सोपं बोलू का माता पिता हे गडीभर बाजूला आल्या सोपं बोलतो मम्मीला आणि बापाला खालच्या भाषेत मी सांगितलं त्याला बरं वाटत येताना तू कोबरायचं चुकलंच बरं का थोडंसं क्षमा मागून बोलतो त्यावेळेस तू कोबरायने माता पिता नको म्हणायला पाहिजे मम्मी पप्पा म्हणलं असतं म्हणजे बरं झालं असतं माता आणि पिता हा ते धन्यता कोणाला आहे आईला आणि बापाला का बाबा का बाबा एखादं पीक जोमदार आलं लक्ष बरं एखादं पीक आपण शेतीमध्ये पेरलेलं जोमदार आलं त्याला कारणीभूत कोण शेतकरी पाऊस बीज नसेल तर बीज जातीवंत नसेल तर बरोबर मूळ पहिली प्रक्रिया कोणाची बियाची ब्यापासनं मुळी ब्यापासनं घोडे ब्यापासनं भांड्या ब्यापासनं झाडे ब्यापासनं पाला ब्यापासनं फुले आणि ब्यापासनं फळे मूळ काय आहे आपण काय आहे आपण किती संस्कारित आहोत आपलं कुटुंब किती संस्कारित आहे हे एका गोष्टीवरून कळतं कशावरून म्हणा की आपल्या पोरांच्या बी कसं आहे बी जर चांगल्या पद्धतीचं असेल त्याला फळ कसं देणार आहे सोपं बोलतो सोपं आमच्या इथे एक जणांनी काय केलं आता उन्हाळा दिवस आहे आता बऱ्याच आमच्या येड्याबाबडी माहिती ना काही ठिकाणी त्याला खूप आवड म्हणतात काही येड्या त्याला ईडी का म्हणते अजून मला याचा मी लाड झाला बरोबर ना आता ते येड्यावर आता आमच्या इथे सगळ्या शेंगा गोळा केल्या एखादी आणि त्याला दामुके असते एवढी बारीक बारीक ते सगळे दामुके गोळा केले काढले 2 एकर ठिबक केले मल्चिंग पेपर हातून आणि त्याचं सगळं दामुक लावलं मी सहज रस्त्यात होतो त्याला म्हणलं बघा काय केलंय रे मला काय नाही केलं म्हणलं का म्हणलं मग 4 वर्षाने आंबा येते ना काय येते काय येते कशाने बाबलीची शाळा लावून कबीरदासांची भाषा आहे करनी करे फिरकुडे रे करनी करके परतावे बीज लगाए बाप बोल के आम का से पागे कर्ण त्याला फळ बाबू इथं बी लावलं त्याला वर काय येणार आहे काय रे म्हणा की आंबा येणार आहे का नाही ना मग काय येणार आहे शेंगाच येणार आहेत ना तसं आपण काहीतरी चुकीचं वागतो आपण काहीतरी चुकीचं कर्म करतो आणि आपल्याला वाटतं आपली पोरं कशी पाहिजे नीट पाहिजे संस्कार मला एक सांग इथं बसले सगळे आई बापाला वाटत आपल्या पोरं नीट वागावं वाटतं का नाही अशी बघा अरे प्रश्न काय केला सगळ्याला वाटत नाही आपल्या पोरांनी नीट वागावं बरोबर ना मग आपल्या पोरांनी नीट वागावं वाटत असेल आपण काय केलं पाहिजे सोपं बोलू का सोपं बोलू का आपल्या पोरांनी नीट वागावं वाटत असेल तर ऐका सगळ्या आई बाप्पांनी माझं एवढं वाक्य लक्ष देऊन ऐका एवढंच घरी घेऊन आपल्या पोरांनी नीट वागावं वाटत असेल तर आई बाप्पाने आधी नीट वागलं पाहिजे आई बापाने काय केलं पाहिजे कारण तिच्या हाती पाळण्याची दुरी ती जगाते उतरली विज्ञान समजून वयाच्या 5 महिन्यापासून वयाच्या 8 वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूची वाढ होते तिथून पुढे वाढ खुंटते विकास होतो व खरा संस्कार पुढे दिला पाहिजे पुढे दिला पाहिजे म्हणा आईच्या पोटात ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज पण याला खरा संस्कार दिला आऊसाहेबची जाऊन पुढं
पुढं आईने सुंदर उत्तर दिलं. पुढे दिला पोटा. अरे डोळ्याची जाऊ लागला. डोळ्यावर बसायचं महामनाने करावा हिंदवी स्वराज्य निर्माण करावं बलिष्ठ राज्यावर म्हणजे आपल्याला न्याय मिळावा. हे डोळ्याचे जाऊ लागले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आजच्या आवडीला काय डोळे लागतात? काय आवड आजच्या मम्मीला काय डोळे लागतात? मम्मीला आज आई आपल्याला वाटतं पोरगे जन्माला यावं पण ते दुसऱ्याच्या घरात यावं आपल्याला. राजा जन्माला येऊ द्या पण दुसऱ्याच्या घरात. आमच्या घरात नको बाबा. कशाला आमच्या घरात नको? कारण आपले डोळे लय भयाने. जयश आम्ही एका घरात युद्धच्या हातात एक प्रेग्नेंट होती ताई आणि तिने खुशाल 2 खुर्च्या टाकल्या ना. खुर्ची बसली होती दोन्ही पुढचे 2 पाय पुढच्या खुर्ची टेकल्या आणि फुटाने खात होती पुढं टीव्ही पळवली. हिच्या पोटात काय? हिच्या पोटात काय? गरब. आणि ही काय करीत? आणि परत म्हणायचं बरं बिघडले बरे बिघडले बरे बिघडले बरे बिघडले. पहिलं कोण बिघडले? पहिलं कोण बिघडले? मी आजचं डोळे सांगू का? चिचा खा, बोरं खा, देपस खा आणि नाही काय मिळालं तर भिताड खा. मग ती आई त्याला म्हणते अरे बाळा तुझ्या डोक्यात काय? आईलाच माहित काय बरं. करणी करे फिरकवणारे करणी करते. अहो एक घडलेला प्रसंग सांगतो माझ्या जीवनात. मी तरी शिरूर बस स्टँडवर होतो कार्यक्रमाला आणि कार्यक्रमाला जात असताना माझा एक जोडीदार भेटला. चांगली पांढरे कडक कपडे घातले आणि आल्याच्या नंतर मला म्हणलं जय रे महाराज. म्हणलं जय. म्हणजे कुठं झालं कार्यक्रम? मग चालले म्हणजे मग चला चहा घेऊ. तिला चहा प्यायला हॉटेलमध्ये जाऊन बसलो. दृष्टांत लक्ष द्यायला सत्य परिस्थिती. आता हॉटेलमध्ये बसलो चहा विकायला लागलो गप्पा मारायला. आमचा जुना बालपणीचा शाळेचा मराठीतला जोडीदार. आता माणूस किती लहान असला किंवा किती मोठा झाला तरी त्यासाठी मित्रच असतो ना. आता जरी लोक आम्हाला आवडव बोलत असली जरी आमच्या लोक पाया पडत असली तरी लोकांच्या जो बालपणीचा जोडीदार भेटू नये. अवघड कार्यक्रम होतो. लय अवघड कार्यक्रम होतो. पण ते जाऊ द्या काही असो पण मित्र असतो. त्याच्या खिशात मला 2 RMBच्या पुढे दिसतो. कोणाच्या? माझ्या नाही. त्या मित्राच्या 2 खिशात पुढे दिसतो. आता मी त्याला म्हटलं अरे काय चाललंय? खिशात पुढे कसला खायला तुम्ही का नको? अहो मला माझा तुमचा जोडीदार राव मी खाईन का? म्हणून मग हात नाही मग खिशात कशाला? ज्या ती खिशात येते त्या काहीतरी कारण. आता तुम्ही मला सांगा बिनकामाला माझी पुढे खिशात घेऊन येतात का? सोपं का? बिनकामाला माझे कामं खिशात घेऊन येतात का? खातात तर माणसं घेणार ना. मला तुम्हाला माहिती मी खात नाही. म्हणलं मग मला ते घरी लागतं. तुझे वडील मी ओळखतो खात नाही. तुझा भाऊ मी ओळखतो ते खात नाही. मग घरी काय झालं? मला तुम्हाला सांगितलं असतं का? मग तुम्ही लय फुटक्यात वाटायचे. म्हणलं का? मला तुम्ही कुठं तर जाऊन कीर्तनात सांगता. म्हणलं सांग. जरी सांगितलं तरी तुझं नाव नाही सांगायचं. सांग. तुम्हाला तर माहिती आता 2 वर्ष झाले माझ्या लग्नाला. मला काहीच करंट नाही लागला अजून. तुम्हाला काहीच करंट नाही लागला. कसे तुम्ही सगळे संन्यासीच आहे. माझ्या लग्नाला तुम्हाला तर माहिती आता 2 वर्ष झाले. मग आता ते घरी लागत आहे. म्हणलं कोणाला? मला तुमच्या वहिनीला डोळ्या लागले. कशाच? जन्माला येणार काय काय? जन्माला येणार गोवा खातच नाही परत म्हणा. आधी आपण सुधारलो पाहिजे. आधी आपल्याला कळलं पाहिजे. सोपं बोलतो आता जास्त वेळ घेत नाही. आई असावी की मम्मी नसावी. आई असावी माझ्या मदला सणारायचं. माझी मदला सणानी पोरग जन्माला आलं की त्या पोरग 1.5 वर्षाचं झालं की त्या पोराला बोध करायची काय?
डोळा आई बोध करायची पोराला. मला जा त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीला निघ, त्या स्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न कर. आई पोराला सांगायची. आणि आजची आई काय सांगते? आई आजची मम्मी काय सांगते? मम्मी आईचं झालं. आज मम्मी काय सांगते? याची एक पळत पळत पोरग आलं, याची पोरं पाहिजे त्याची. त्याच्या मनात आलं माळ घाला. ते पळत पळत गर्दीत आलं आणि माझ्यापाशी बसलं. कीर्तन झालं. म्हणलं महाराज, म्हणलं काय माळ आहे का? म्हणलं काय रे बाबा? म्हणलं मला माळ घालायची. आणि एवढं वाक्य गर्दीत ऐकलं. कुणी कुणी? त्याच्या मम्मीने. हा, त्याच्या मम्मीने काय ऐकलं? माळ घालायची. गर्दीत तर उठली ना बाई, साडी अशी गर्दी पळतच आली पुढं. म्हणलं काय झालं? आली तर आली त्या पोराच्या हाताला नाही आई, मला मम्मी मला माळ घालायचे. तो काय पेचे दिवस काय 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 पेचे त्या मार झाला माझी नाही काय उद्योग यांचा धंदाचे कोणाचा मला सोडला नाही. गेली तर गेली काय त्या पोराने घेऊन जाणार मला काय जरा मध्ये बरं येते ना. त्याचा धंदाचे कोण ते पूर घरायला लागलं. नेलं करते पुढे सगळी लोक बघत. मग आता आम्ही 12 गावचं पाणी पिलं. मग मी त्याला मागून मला बाळा रडू नको, मोठा खा पी तांडक घेणीच्या टाळक्या घाल. त्याच्याशिवाय जागेवर घ्यायचे, जागेवर घ्यायचे. पूर्वी का काल सुंदर होते. आई मला सांगा, तुमच्या काळात तुम्हाला एवढी एवढी लेकरं होती ना? तुमची एवढी एवढी लेकरं रडायला लागला, तुम्ही काय करायचं? त्याला उचलून घ्यायचा, हाताचा स्पर्श करायचा. धाय मोकळून राहणारे लेकरू एका मिनिटात एका क्षणात आई रडायला शांत व्हायचं. खरं का खोटं? खरं ना. आताच्या मम्मीला लेकर आहे मॉम, हे मॉम 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 लेकरू आहे ना? लेकर आहेच ना. मग खरं सांगायचं, तुमचं लेकरू रडायला लागला तुम्ही काय करता? बरोबर. हा हा मोबाईल देतो या पाया मला एवढं नाही काय होत. काय देतो? काय देतो? मोबाईल देतो. आणि मला तर आमची पोरं बिघडली. कशी याची धन्यता तुकोबरायांनी आईला द्यायची? कशी द्यायची? धन्यता द्यायची. मोबाईल देता ना. इतका परिणाम झाला. त्या दिवशी कीर्तन झाले, एका घरी चहा प्यायला गेलो. चहा प्यायला 5 वर्षाचं पोरग होता. 5 सोप्यावरती गाढ झोपलेलं होतं. गाढ त्याचा एक हात असा होता वरती आणि एक हात असा होता. हातात काहीच नव्हतं. झोपेला असं करीत होतं. पुढं पुढं झोपे पडिले इंद्रिया सकळ. आमचं एक पोरग मध्ये लय वर्ष झाला त्याची कीर्तन झाली. रोजच वर्ष झाला कीर्तन. आमचं एक पोरग नाही शेजार झोपलो होतं. आणि झोपत ते म्हणत होतं, आम्ही जातो तुम्ही पुढं पडिले इंद्रिया सकळ. भाव तो निराळा नाही तुझ्या. जे शरीराला वळण पडतं ना त्याच्यानुसार आयुष्य घडत असतं. ज्यावेळेस आपण मोबाईल आता आजी आता बऱ्याच हुशारकीने सांगत आहेत. हे आजोबा पण बरेच, महाराज तुम्हाला काय सांगू, आम्हाला त्यातलं काय कळत नाही, पण आमच्या बाळ्याला ना मोबाईल सगळं कळत. अरे कळत ही प्रगती आहे का अधोगती? अधोगती का प्रगती आहे? अरे अधोगती पण हे कुणीतरी सांगितलं पाहिजे, कुणीतरी याच्यावरती बोललं पाहिजे, कुणीतरी जागा केलं पाहिजे. कीर्तनाची सुरुवातच जागा आहे, बाहेरनं जागा इथून जाईल. माझं बोलणं थोडं जड आहे. माझं बोलणं त्याला बऱ्याच जणांना कडू वाटतं. कारण बरेच जण मला म्हणतात, मला तुम्ही लय कडक बोलता. तो कडक बोलल्याशिवाय कोणत्या सुधारणार? डॉक्टरने दिलेली गोळी खायला कडू आहे, पण आजार बरी करणार आहे. माझं बोलणं थोडं जड लागतं, जड लागतं. ऐका आता पुढचं वाक्य माझं. ज्या वेळेस आपण ते लेकराच्या हातात मोबाईल घेतो आणि लेकर राज्य शांत होतं ना, त्यावेळेस त्या मम्मीला थोडीफार वाटू द्या टिंब. आपल्या आईपणाचा, आपल्या मातृत्वाचा अपमान आहे हे कधीतरी तिला वाटू द्या. आणि लेकरू होणं सोपं नाही. लेकरू आपल्या पोटी जन्माला येणं सोपं नाही. तिला लेकरू आहे ना, तिला लेकराची किंमत जाऊन विचारा कडे. आणि देवानं तुमच्या पोटी लेकरू दिलं. हो 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 झालं झालं झालं. पुन्हा जागे होत राहू द्या. तिथंच बघा ना, कशाला त्याला पाहिजे मला किसी का कह न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना.
आणि ते निष्पाप आहे, सुगंध देतात. हाय आज आली तिथं, पण इथं जाग्यावर कशाला त्यांना सगळ्यांच्या पायदळी तुडवता? त्यांनी काय अपराध केलाय? नका त्यांना पायदळी तुडव. विठाल विठाल काय सांगतो याच होतं माझे झालं समजा आपलं कीर्तन. मला फक्त मुद्द्यावरती यायचे गीताच्या ठिकाणी. ज्या वेळेस की मोबाईल लेकरू बिघडतं, माझ्या आजच्या कीर्तनातनं, आजच्या या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनातनं एक जरी मम्मी, लक्ष देऊ नाही का, एक जरी मम्मी आई झाली तरी आजच्या या सीताबाईंना खरी श्रद्धांजली प्राप्त झाली. खरी श्रद्धांजली ती, कारण यांनी अख्खं आयुष्य घालवलं, खूप आयुष्य गेलं. 70, 80, 85 वर्ष वय असेल आजी, बरोबर ना? 80-85 वर्ष वय असेल, पण या म्हाताऱ्या माणसांचा, या काठपदर साडीवाल्यांचा डोक्यावरचा पदर कधी खाली आला नाही. ही संस्कृती त्यांनी, ही संस्कृती आहे, या संस्कृती आहे नाही राहिली. जुनी माणसं ज्या वेळेस जातात ना, आपल्या भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय, ऱ्हास. हे कुणीतरी बोललं पाहिजे, कोणतरी जागा केलं पाहिजे, कोणतरी कान उघडणी केली पाहिजे. आयानं हात जोडून पाया पडून सांगतो तुम्हाला रे, हात जोडून पाया पडून सांगतो की मम्मी नका होऊ, कधी आई व्हा, कधी जिजाऊ व्हा, कधी आईलाबाई होळकर व्हा, कधीतरी त्या मदन सरांनी व्हा. निश्चित तुमची सुसंस्कार पिढी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची धन्यता आईला भेटेल. हे झालं आईचं. आणि तुमचं काय? पिता असावा, पिता नसावा. नाही कळलं? नाही कळलं? परत म्हणू का? पिता असावा, तो पिता नसावा. जर तो पिता असेल तर अख्या कुटुंबाचं वाटोळं होतं. म्हणून तो सुधरा. आणि असे जर आपण राहिलो त्याची धन्यता. धन्य माता पिता याची का बाबा, तो कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाक्य देवा शुद्ध बीजा पोटी फळे मोठी हर्ष देवाला वाटतो. सात्विक मुलं